तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आहे मंडे आणि आज आहे महादेवचा वार. तर आम्ही आता निघालो आहे अचानक त्र्यंबकेश्वरला जायला आणि काही प्लॅनिंग नाही, काही नाही. अचानक मित्राचा कॉल आला आणि तो बोलतोय का आता त्र्यंबकेश्वरला निघूया. तर बराचसा लांबचा प्रवास आहे, 2 ते 3 तासाचा. तर आता आम्ही निघतोय त्र्यंबकेश्वरला जायला आणि असंच तुम्ही ब्लॉग बघत राहा. भेटूया गाडीत. लेट्स गो. मॅकडीला आलोय. सायरातचा उपास आहे ना. सायरातला काय पाहिजे? सायरातला प्राईस, सायरातला प्राईस पाहिजे. कसं आहे? काय कसं त्याने रेकॉर्ड केलाय. चप्पल नाही घालले, कसं झालंय गण्यार का. समजायला पाहिजे तिला आधीच सगळे टेकावे म्हणून विचारायची गरज आहे का? एखादी मॅगडी कवली बॉईज. कवली बॉईज. लई डेंजर ऍक्सिडेंट झालाय. काय व्ह्यू आहे गाईस, एकच नंबर. फुल फॉगी झाले, फुल फॉगी. इतकी मजा, फुल फॉग. एक झाला का दुसरा ऍक्सिडेंट. आधी बॉय. मला गाईच आता पोहोचलोय. अजून 15 मिनिटं दाखवतो पोचायला. तर जातो आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथे भेटतो, कारण की अख्खे वेळ गाडीत चालवतोय. इस्सा वारा आणले फिट यांचा. जातो डायरेक्ट आता आणि तुम्हाला भेटतो मंदिराच्या बाहेर. तर फायनली गाईच पोहोचलेलो आहे. 7:03 झालेत. पोहोचलो आता आम्ही जस्ट. तर जातो आतमध्ये, गाडी पार्क करतो पहिले. काही जागा आहे. तर गाडी जातात आम्ही पोहोचलोय. आता जातो पटकन, गाडी पार्क करतो, मस्त जरा हट्टत होतो आणि डायरेक्ट दर्शनाला जातो वरती फटाफट. हॉटेल घेतलं का आपण? हा मग हॉटेल घेतलं. विषय का एखादी पैसा काम आहे आपला. चला इथे भेटतो मला 5 मिनिटात.
लावतो आणि डायरेक्ट जाणार घरी. भेटतो तुम्हाला घरी. आता घरी आलोय बघा मी किती 12 वाजलेत. मस्त हॉटेल जेवलो आणि डायरेक्ट घरी आलो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.